शीलाच्या आईने दिलेल्या त्या अटीनंतर माझे रात्रीचे झोपायचे आणि दिवसाचे जिम करायचे तास जणू गायबच झाले होते. स्टेशनरी दुकानात बसलो तरी डोक्यात एकच विचार चक्रावत असायचा, शीलाच्या बाबांना कसं पटवायचं. कारण चेंबूर परिसरात तिच्या बाबांचा दरारा होता आणि ते कडक स्वभावाचे म्हणून ओळखले जायचे. पण मीही ठरवलं होतं, जेव्हा 2 घरांची छतं पार करून मी तिच्या खोलीपर्यंत जाऊ शकत होतो, तर मग समोरून जाऊन तिच्या बाबांचं मन जिंकणं माझ्यासाठी अशक्य नव्हतं. ठरल्याप्रमाणे एका रविवारी दुपारी मी छान कडक इस्त्रीचा कुर्ता पायजमा घातला, दुकानातली सर्वात भारी डायरी आणि पेन एका छान गिफ्ट पॅकमध्ये घेतलं आणि शीलाच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर जाऊन उभा राहिलो. मनात थोडी धगधग होती, पण जिममध्ये हेवी लिफ्टिंग करून कमावलेला आत्मविश्वास आज माझ्या पाठीशी होता. मी बेल वाजवली. दरवाजा शीलाच्या बाबांनीच उघडला. पांघरा कुर्ता घातलेले, डोळ्यांवर चष्मा आणि चेहऱ्यावर करारी भाव असलेले बाबा मला समोर पाहून थोडे आश्चर्यचकित झाले. नमस्ते काका, मी प्रशांत आहे. गल्लीच्या कोपऱ्यावर माझं प्रशांत होलसेलर्स नावाचं स्टेशनरीचं दुकान आहे. हात जोडून मी अत्यंत नम्रतेने माझी ओळख करून दिली. हो, ओळखलं. बोल, काय काम काढलंस? बाबांनी गंभीर आवाजात विचारलं. तेवढ्यात मागून शीलाची आई आली. त्यांनी माझ्याकडे पाहून एक सूचक हसू दिलं आणि म्हणाल्या, अहो प्रशांतला आत येऊ तर द्या, बाहेरच उभं ठेवणार का? मी आत गेलो. हॉलमध्ये बसल्यावर शीलाने हळूच पडद्यामागून डोकावून पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर माझ्यासाठी असलेली धाकधूक स्पष्ट दिसत होती. काका, मी आज इथे एका महत्त्वाच्या विषयावर बोलायला आलो आहे. मी आणि शीला एकमेकांना खूप पसंत करतो. मला तिच्याशी लग्न करायचं आहे. माझं हे वाक्य ऐकताच बाबांच्या हातातील वर्तमानपत्र खाली पडलं. त्यांनी चष्मा नीट केला आणि माझ्याकडे रोखून पाहिलं. हॉलमध्ये एका सेकंदासाठी एवढी शांतता पसरली की मला माझ्या स्वतःच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. प्रशांत, वय काय आहे तुझं आणि धंदा काय करतोस? बाबाने कडक आवाजात प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. प्रेम वगैरे ठीक आहे रे, पण लग्न म्हणजे खेळ नाही. माझ्या मुलीला सुखात ठेवण्याची लायकी आहे का तुझी? मी अजिबात न घाबरता शांतपणे उत्तर दिलं. काका, माझं वय 25 वर्ष आहे. माझं होलसेल स्टेशनरीचं दुकान आहे, जे मी स्वतःच्या मेहनतीवर उभं केलं आहे. सध्या महिन्याला माझं उत्पन्न खूप चांगलं आहे आणि चेंबूरमध्येच माझं स्वतःचं हक्काचं घर आहे. मी तुम्हाला वचन देतो, शीलाला कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाही. बाबा थोडे शांत झाले, पण त्यांनी दुसरा गुगली टाकला. पैसा तर ठीक आहे, पण स्वभाव? आजकालची मुलं जबाबदारी घ्यायला घाबरतात. मी पुढे सरकलो आणि म्हणालो, काका, लहानपणापासून मला जिमची आवड आहे. जिमने मला फक्त बॉडी बनवायला नाही, तर शिस्त आणि संयम शिकवला आहे. जो मुलगा स्वतःच्या शरीरासाठी दररोज 2 तास प्रामाणिकपणे घाम गाळू शकतो, तो आपल्या संसारासाठी आणि आपल्या माणसांच्या जबाबदारीसाठी आयुष्यभर घाम गाळायला मागेपुढे पाहणार नाही. मी शीलावर मनापासून प्रेम करतो आणि मला तिच्याशी चोरून नाही, तर तुमच्या संमतीने वाजत गाजत लग्न करून तिला माझ्या घरी न्यायचं आहे. माझं हे स्पष्ट आणि प्रामाणिक बोलणं ऐकून बाबांच्या चेहऱ्यावरचे कडक भाव हळूहळू विरघळले. त्यांनी बाजूला उभ्या असलेल्या शीलाच्या आईकडे पाहिलं, ज्या आधीच खुश होत्या. बाबांनी एक दीर्घ श्वास घेतला, थोडे हसले आणि म्हणाले, प्रशांत, तुझी हिंमत आणि प्रामाणिकपणा मला आवडला. नाहीतर आजकालची मुलं पळून जाण्याचा विचार करतात. तू समोरून येऊन माझ्याशी बोललास, यातच तुझा चांगला स्वभाव दिसतो. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, मला मंजूर आहे, पण एक अट आहे. लग्नानंतरही माझ्या मुलीच्या डोळ्यात एकही आसू आला नाही पाहिजे. कधीच नाही काका, म्हणजेच बाबा, मी आनंदात म्हणालो. पडद्यामागून शीलाच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता. आईने लगेच आतून पेढे आणले आणि आमचं गोड तोंड केलं. काही महिन्यांपूर्वी छतावरून चोरून सुरू झालेला आमचा हा प्रवास आज दोन्ही कुटुंबांच्या संमतीने एका सुंदर लग्नाच्या उंबरठ्यावर येऊन पोचला होता. बाबांनी लग्नाला होकार दिला आणि आमच्या घरात आनंदाचे वातावरण बसरले. दोन्ही बाजूने लग्नाची घाईघाईने तयारी सुरू झाली. लग्नाची तारीख ठरली, पत्रिका छापल्या गेल्या आणि चेंबूरमधील एका छान हॉलमध्ये लग्नाचे बुकिंगही झाले. आमचे व्हॉट्सअपवरचे चॅटिंग आता लग्नात कोणता शेरवानी घालायचा आणि शीलाने कोणती साडी नेसायची यावर सुरू झाले. पण म्हणतात ना, लग्न एवढ्या सहज पार पडले तर ती प्रेमकथा कशी? आमच्या या आनंदाला अचानक कोणाची तरी नजर लागली आणि लग्नाच्या अवघ्या 15 दिवस आधी कथेत एक मोठे विघ्न आले. माझ्या आयुष्याची संपूर्ण कमाई त्या आगीत भस्म झाली होती. मी डोक्याला हात लावून दुकानाच्या बाहेर बसलो होतो. डोळ्यातून पाणी वाहत होते. एका बाजूला दुकानाचे झालेले प्रचंड नुकसान आणि दुसऱ्या बाजूला 15 दिवसांवर आलेले लग्न.
आता मी शीलाच्या बाबांना काय तोंड दाखव? मी तर त्यांना वचन दिले होते की तिला सुखात ठेवेन. हा विचार मला खात होता. माझ्या घरचे आणि शीलाचे कुटुंब तिथे धावत आले. परिस्थिती पाहून सगळेच काळजीत पडले. तेवढ्यात गल्लीतल्या काही लोकांच्या कुजबुजण्याने वातावरण आणखी बिघडले. आमचे एक लांबचे नातेवाईक बाबांना म्हणाले, "बघा भाऊजी, लग्नाच्या आधीच मुलाचं दुकान जळालंय. हा तर मोठा अपशकुन आहे. मुलगा आता रस्त्यावर आलाय, तो तुमच्या मुलीला काय सांभाळणार? लग्न पुढे ढकला किंवा विचार करा." त्या नातेवाईकाचे बोलणे ऐकून माझे हृदय तुटले. मी बाबांकडे पाहिले. त्यांचे तोंड कडू झाले होते. मला वाटले की आता माझे लग्न तुटणार. पण त्याच क्षणी शीला पुढे आली. तिने त्या नातेवाईकाकडे पाहिले आणि अत्यंत करारी आवाजात म्हणाली, "अपशकुन प्रशांतच्या दुकानाला झालाय, आमच्या प्रेमाला नाही. दुकान जळाले तर काय झाले? प्रशांतकडे त्याची हुशारी, त्याचे कष्ट आणि जिममुळे मिळालेली कधीही हार न मानण्याची ताकद अजूनही शाबूत आहे. ते पुन्हा दुकान उभे करतील." शीला माझ्या जवळ आली. तिने सगळ्यांसमोर माझा हात हातात घेतला आणि म्हणाली, "बाबा, जेव्हा मी प्रशांतच्या प्रेमात पडले होते तेव्हा मी त्याच्या दुकानाच्या पैशांवर नाही तर त्याच्या प्रामाणिक स्वभावावर आणि हिमतीवर प्रेम केले होते. आज त्याला माझी सर्वात जास्त गरज आहे. जर लग्न करायचे तर याच ठरलेल्या मुहूर्तावर आणि प्रशांतशीच करायचे, नाहीतर मी आयुष्यभर लग्न करणार नाही." शीलाचे ती शब्द ऐकून माझ्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले. बाबांनी काही वेळ विचार केला. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ते पुढे आले. त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि नातेवाईकांना म्हणाले, "माझ्या मुलीने अगदी योग्य सांगितले. पैशांचे काय आहे? आज आहेत तर उद्या नाही. पण संकटाच्या वेळी जी माणसे एकमेकांचा हात धरून उभे राहतात तीच खरी श्रीमंत असतात. लग्न ठरलेल्या तारखेलाच होणार आणि मोठ्या थाटामाटात होणार." बाबांच्या या निर्णयांनी विघ्न आणू पाहणाऱ्या लोकांची तोंडे बंद झाली. माझ्या मित्रांनी आणि जिमच्या ग्रुपने एकत्र येऊन मला तात्पुरती आर्थिक मदत केली आणि अवघ्या 10 दिवसांत दुकानाचा ढिगारा साफ करून मला पुन्हा उभे राहण्यासाठी बळ दिले. आणि शेवटी तो सुवर्ण क्षण आला. चेंबूरच्या त्याच हॉलमध्ये सनई चौघड्यांच्या सुरात आणि रोषणाईत आमचे लग्न पार पडले. मी नवरीच्या वेशातल्या सुंदर शेडाच्या गळ्यात मंगळसूत्र घातले आणि तिच्या कपाळावर शेंदूर भरला. ती अधिकृतपणे माझी झाली. लग्नाचे विधी संपल्यानंतर जेव्हा आम्ही दोघे स्टेजवर उभे होतो तेव्हा शीला माझ्या जवळ आली आणि हळूच कानात म्हणाली, "काय मिस्टर प्रशांत, छतावरून चोरून खिडकीतून येणारा मुलगा आज थेट मुख्य दरवाजातून मला नवरी बनवून घेऊन चाललाय. कसा वाटतोय मग आजचा व्यायाम?" तिचे ती शब्द ऐकून मी हसलो आणि तिचा हात घट्ट पकडला. 2 वर्षांची प्रतीक्षा, छतावरची ती थरारक रात्र, आईबाबांना पटवण्याचा तो संघर्ष आणि दुकानावरील संकट, या सगळ्या अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून निघालेले आमचे प्रेम आज अखेर यशस्वी झाले होते. आमची ही लव्ह स्टोरी आता कायमची अमर झाली होती.